उकडीचे मोदक बनवताना अगदी पातळ अशी पारी हाताने बनवताना तुम्हाला सुद्धा जमत नाही का? तर या पद्धतीने तुम्ही अगदी 1 मिनिटातच छान अशी पातळ पारी कशी बनवायची तर ती या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग मोदक बनवायला सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तूप घेतलं आहे. आता तूप छान वितळलं की यावरती अर्धा चमचा खसखस घालायची आणि ही खसखस अगदी 1 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे. तर कमी गॅसवरती ही खसखस आपल्याला 2 मिनिटासाठी किंवा थोड्या वेळासाठी परतून घ्यायची. आता यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतला आहे. तर गूळ छान किसून घेतलं आहे किंवा अगदी बारीक चिरून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हा चिरून घेतलेला गूळ सुरुवातीला छान वितळवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये खवलेलं खोबरं ॲड करायचं आहे. तर इथे मी 2 वाटी खवलेलं ओलं खोबरं घेतले आणि आता ते व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. 1 वाटी गूळ घेतलं तर आपल्याला 2 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे. तर यामुळे अगदी परफेक्ट गोड आपले हे मोदक तयार होतात. तर चिमूटभर मीठसुद्धा घालायचे आणि फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पावडर. इथे तुम्ही जायफळाची पावडरसुद्धा वापरू शकता. तर आपल्याला हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता छान ड्राय असं होईपर्यंत आपल्याला हे परतून घेतलेलं आहे आणि ते सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. तर आता सेम कढईमध्ये मी कढई स्वच्छ करून घेतली. आता त्यामध्ये 2 वाटी पाणी घेतले. तर 2 वाटी आपण पीठ घेणार आहोत त्यासाठी 2 वाटी पाणी घेतले. आता यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचे, चिमूटभर मीठ आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. तर पाण्याला उकळी आली की गॅस अगदी मंद ठेवायचा आणि त्यामध्ये आता थोडं थोडं पीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर हे पटापट मिक्स करून घ्यायचे. पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे आणि आता हे व्यवस्थित छान मिक्स झालं की गॅस बंद करायचे आणि 5 ते 10 मिनिटासाठी यावरती घट्ट झाकण देऊन एक वाफ काढून घ्यायचे. तर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर मी 10 मिनिटासाठी यावरती छान झाकण देऊन वाफ काढून घेतलेली आहे आणि आता ते पीठ एका परातीमध्ये काढून घेतले आणि आता हे गरम आहे त्यामुळे आपल्याला छान असं पटापट मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी वाटी किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने हे असं स्मॅश करून घ्यायचं. थोडंसं कोमट झालं की मग हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ मळताना हे अगदी छान मऊ लुसलुशीत असं हे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर मध्ये मध्ये आपण थोडं पाण्याचा हात लावू शकतो आणि हे असं आणि छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. तर असं स्ट्रेच करून बघायचं. तर अशा पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे मोदक छान मऊ लुसलुशीत असे आपले तयार होतात. तर उरलेलं दुसरं पीठसुद्धा मी छान मळून घेतलं. आता मी इथे 50 ग्रॅमचा मोदक बनवत आहे. त्यासाठी मी इथे 30 ग्रॅमचं पिठाचा गोळा आणि 20 ग्रॅमचे जे आपलं सारण आहे त्याचे बॉल बनवून ठेवलेले आहेत. तर आता बघा आपल्याला पारी बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे पुरी मेकर घेतलेला आहे आणि 2 बटर पेपर घेतले. याऐवजी तुम्ही प्लास्टिकचा पेपर घेतलात तरीसुद्धा चालेल. तर आता आपल्याला पुरीसारखं इथं प्रेस करून घ्यायचं आणि पातळ अशी पारी अगदी 1 मिनिटातच तयार होऊन जाते. तर हाताने पारी करताना कधी छोटी कधी मोठी होते त्यामुळे मोदक एकसारखे होत नाही. ज्यांना खूप प्रॅक्टिस असते त्यांना जमतं, पण जर पहिल्यांदाच मोदक तुम्ही करत असाल तर अशा पद्धतीने पारी तयार करून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही अगदी पातळ अशी ही आपली पारी एकसारखी अशी तयार झालेली आहे. आणि आता हाताला थोडंसं जे तांदळाचं पीठ आहे मोदकाचं ते लावून घ्यायचं आणि अशा या पाकळ्या करून घ्यायच्या. तर अगदी जवळजवळ अशा आपल्या या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं चिमटीने छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या. पीठ हाताला थोडंसं चिकट लागत असेल तर सुकं पीठ वापरायचं. त्यामुळे जेव्हा आपण पाकळ्या करतो तेव्हा अगदी पटापट बनवता येतात आपल्याला. तर ह्या बघू शकता तुम्ही छान अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये सारणाचा गोळा घालायचा आहे आणि या पाकळ्या आपल्याला अशा जवळ करून घ्यायच्यात आणि मध्यभागी घेऊन आपल्याला हे बंद करायचं आहे. जेव्हा मला उकडीच्या मोदकांची ऑर्डर असते त्यावेळेस मी अशीच पटकन अशी पारी तयार करून घेते. त्यामुळे अगदी पटापट मोदक आपले तयार होतात.
आणि बघू शकता छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. आता हे उरलेलं पीठ खूप जास्त असेल तर ते थोडंसं काढायचं, नाहीतर मग असा आकार द्यायचा मोदकाला. तर आपला हा एक छान असा मोदक तयार झालेला आहे. तर दुसरी सुद्धा मी पारी करून घेतली, त्याला कळ्या करून घेतल्या आणि यामध्ये सारण घालूया आणि सारख्याच पद्धतीने आपण असा मोदकाला आकार देऊया. तर हा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे. तर आता सारख्याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि एवढ्या मिश्रणामध्ये आपले 12 मोदक तयार झालेले आहेत. आणि यावरती मी आता केशर लावून घेते, त्यामुळे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतात. मोदक वाफवण्यासाठी ठेवण्याआधी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आहेत. आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि आता चाळण ही आपल्याला वरती ठेवून द्यायची आहे. चाळणीमध्ये केळीचं पान किंवा बटर पेपर घालून घ्यायचं, कारण डायरेक्ट स्टीम जेव्हा लागते तेव्हा कधी कधी मोदक फुटू शकतात. तर असं पेपर किंवा केळीचं पान टाकलं तर मोदक फुटत नाहीत. तर आता हे मी 15 मिनटासाठी मध्यम गॅसवरती वाफवून घेतलेले आहेत आणि बघू शकता खूप सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहेत. तर थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले होते आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा. अगदी मऊ लुसलुशीत, दिवसभर जरी बाहेर ठेवले तरी छान मऊ असे राहतात. तर नक्की बनवून बघा. ते छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.